नमस्कार माऊली. आज आपण तुकारामांच्या गाथेतले 271 ते 275 हे अभंग अर्थासहित ऐकणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये मोहोर या शब्दाचा अर्थ विशेष आलेला आहे, देवमणी या शब्दाचा अर्थ आलेला आहे आणि प्रत्येक अभंग बघा काहीतरी विशेष सांगणारे असतात. म्हणून तुकारामांची गाथा सर्वांनी मनपूर्वक ऐकावी अशी माझी सगळ्यांना अतिशय नम्र विनंती आहे. कारण अभंगातून खूप शिकण्यासारखं असतं. अतिशय शांततेने ऐकावी तुकारामांची गाथा, नक्की फायदा होतो याची मला खात्री आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सगळ्यांना विनंती, जे प्रॉडक्ट टॅग केलेले आहेत ते अवश्य बघा, आवडले तर विकत घ्या. तुम्हाला जरासुद्धा पैसे जादा द्यावे लागणार नाहीत. तसंच चॅनलची मेंबरशिप नक्की घ्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. अभंग क्रमांक 271. मोहोराच्या संगे सुत नव्हे आगी जोगे, नाहीतरी त्याचे भक्ष काय सांगणे ते साक्ष. स्वामीची या अंगे रूप नव्हे कोणाजोगे, तुका म्हणे खोडी देवमणी न देती दडी. आता मोहोर आणि देवमणी या शब्दांचे अर्थ नक्की लक्षात घ्या. ह्या अभंगाची सुरुवात मोहोराच्या या शब्दाने झाली आहे, म्हणून आपण ह्या शब्दाचा अर्थ आधी पाहू. मोहोरा किंवा मोहिरा बघा, मोहारा, मोहरा नव्हे मोहारा किंवा मोहिरा हे एक अग्निरोधक खनिज आहे. इंग्रजीत याला ॲस्बेस्टॉस म्हणतात, काही ठिकाणी गारगोटी म्हणतात. हा दगड थंड असतो, उष्णता शोषून घेतो. आता अभंगाचा अर्थ बघूया. मोहारा या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळलेला आहे. मोहराला जर धागा गुंडाळून अग्नीत टाकला तर तो धागा जळत नाही. नुसता जर धागा अग्नीत टाकला तर लगेच जळतो, आणि हे सांगायला पुरावा नको, सगळ्यांना माहिती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हा मोहारा जसा आहे तसा तो परमात्मा स्वामी विठ्ठल याचा आणि भक्ताचा संग असेल तर कसलीच भीती बाळगण्याची गरज नाही. म्हणजे काय, मोहाराला गुंडाळलेला धागा हा जळत नाही. तसंच विठ्ठलाचा भक्त सगळ्या संकटातून तारून निघतो, असं तुकाराम महाराजांना इथे सांगायचं आहे. भक्ताला कसलीच भीती बाळगण्याची गरज नाही, कारण भक्ताचा नाश करणे कोणालाच शक्य नाही. अभंगाच्या शेवटच्या ओळीत देवमणी असा शब्द आलेला आहे. हा देवमणी म्हणजे काय? देवमणी काही विशिष्ट घोड्यांच्या मानेवर आढळतो. देवमणी म्हणजे केसांच्या गोल किंवा लांबट रचनेला गोलमणी म्हटले जाते. काही ठिकाणी किंवा ग्रामीण भाषेत याला बालभौरी म्हणतात. हा केसांचा झुपका असतो एक प्रकारे. हा मानेच्या मधोमध किंवा गळ्याच्या भागात असतो. हे शुभ लक्षण मानले जाते. तुकाराम महाराज म्हणतात, घोड्याच्या गळ्यात देवमणी असेल तर तो घोडा कितीही खोडकर असेल तरी त्याचे दोष लपून जातात. तसंच आपल्या मुखी जर विठ्ठलाचं नाम असेल तर आपले सगळे दोष लपून जातात. कारण ईश्वर हा श्रेष्ठ आहे, विठ्ठल हा श्रेष्ठ आहे. याच्यानंतर अभंग क्रमांक 272. मज सवे नको चेष्टा, नव्हे साळी काही कोष्टा. साळी आणि कोष्टा म्हणजे साळी हा जातीचा शब्दप्रयोग नाही आहे इथे. अर्थात मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे. बैसे सांडोनी दिमाख, जाय काळे करी मुख. येथे न सरे चार, हीण आणिक व्यापार. तुका म्हणे विष्णुदास, रस जाणतो निरस. रस आणि निरस काय हे जाणतो असं म्हटलंय. आता अभंग क्रमांक 272चा अर्थ आहे का.
भजनात व्यत्यय आणणाऱ्या दुर्जनाला तुकाराम महाराज म्हणतात, तू माझी चेष्टा करू नको. मी साळी कोष्ट्याप्रमाणे हलकट किंवा सामान्य नाही. तू तुझ्या मोठेपणाचा दिमाग सोड आणि इथे बस, नाहीतर इथून निघून जा. तुझे तोंड काळे कर. माझ्याजवळ काही वेडाचार किंवा व्यापार किंवा वाईट वागणे चालणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही विष्णुदास आहोत. आम्हाला सरस काय आणि नीरस काय हे चांगले समजते. ह्याच्यानंतर अभंग क्रमांक 273. भाव देवाचे उचित, भाव तोची भगवंत. धन्य धन्य शुद्ध जाती, संदेह काहींचा तेथे चित्ती. बहुत बराडी, देवावरी ते आवडी. तुका म्हणे रोकडे, लाभा अधिकारी चोखडे. आता 273व्या अभंगाचा अर्थ ऐका. भक्तीमध्ये भावच श्रेष्ठ आहे. भाव हाच देव आहे. ज्यांच्या मनात शुद्ध भाव आहे ते भक्त श्रेष्ठ आहेत, धन्य आहेत, कारण त्यांच्या मनात देवाबद्दल संशय नाही. त्यांची देवावर अतिशय प्रीती असते. त्या प्रेमाला ते हावरे असतात आणि असे भक्त देवाचा लाभ होण्यास अधिकारी असतात. याच्यानंतर 274 अभंग. गौरव गौरवापुरते, फळ सत्याचे संकल्पे. काय म्हणतात तुकाराम महाराज? गौरव गौरवापुरते, त्या सन्मान सोहळ्यापुरतेच ते गौरव. सत्य काय आहे? हरिनाम हे सत्य आहे. फळ सत्याचे संकल्पे. कठीण योगाहुनी क्षेम, ओकलिया होतो श्रम. पावले मरे सिवेपासी, केश उरत ते केशी. तुका म्हणे बहु आणि कठीण निघालिया रणी. अर्थ आहे का? अभंग क्रमांक 274चा. मान आणि सन्मान हा त्या प्रसंगापुरताच असतो, पण खरे फळ म्हणजे हृदयात सत्य संकल्प म्हणजे हरीचे नाम घेणे हा आहे, कारण तेच सत्य आहे. एखादी गोष्ट प्राप्त करणे कदाचित सोपे आहे, पण प्राप्त झालेल्याचे रक्षण करणे कठीण आहे. एखाद्याला चांगल्या भोजनाचा लाभ होतो, पण त्याला ते पचवता आले नाही आणि वांती झाली तर त्या चांगल्या भोजनापासून कष्टच होतात. एखादा माणूस जंगलातून जाताना त्याच्या मागे चोर लागले म्हणून तो धावत सुटतो आणि गावच्या सीमेशी, इथे शिवेशी असा शिवेशी, शिव म्हणजे सीमा, सीमेशी गेल्यावर तो मरण पावतो. तो स्वतःच्या रक्षणासाठी धावतो, पण शेवटी तो मरतो. म्हणजे धावण्यामुळे त्याला फक्त श्रमच मिळतात. तुकाराम महाराज म्हणतात, जे शूरपणाचा आव आणतात ते प्रत्यक्ष लढण्यासाठी रणांगणात जायला घाबरतात. आता आजच्या व्हिडिओतला शेवटचा अभंग, अभंग क्रमांक 275. पावे ऐसा नाश, अवघिया दिला त्रास. अविटाचा केला संग, सर्व भोगी पांडुरंग. आईताची पाक, संयोगाचा सकळीक. तुका म्हणे धणी, सीमा राहिली होऊनी. अर्थ आहे का? दुष्ट दुराचारी माणूस आपल्यातील अवगुण टाकत नाही. त्यांच्यातील दोष दाखवला तर त्यांना राग येतो, त्यांना सहन होत नाही. मृत्यूनंतर ते जेव्हा यमाच्या तावडीत जातात आणि यमाचा दंड डोक्यात पडल्यावर ते काय करणार आहेत? यमलोकात पापपुण्याचा झाडा देताना खूप दुःख भोगावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, अहो विठ्ठला, माझा जो उपदेशरूपी बोल आहे तो मी अशा लोकांजवळ बोललो तर त्यांना शीण येतो, माझा राग येतो, पण देवा मी अशा लोकांच्या भल्यासाठीच बोलतो. असा होता आजचा व्हिडिओ आणि आजचे अभंग. आज एवढंच. रामकृष्ण हरी माऊली. धन्यवाद.